नमस्कार. स्वामी माधवनाथ लिखित ज्ञानेश्वर दर्शन अर्थात कृतार्थ जीवनाचा मूलमंत्र हे पुस्तक आपण वाचत आहोत. आज आपण 34व्या प्रकरणाला सुरुवात करतो आहोत. परमार्थानेच जीवन कृतार्थ. परमहंस सद्गुरू स्वामी स्वरूपानंद यांची वर प्रार्थना अनेकांनी वाचली असेल, काहींना ती कंठस्थही असेल. त्यातल्या एका कडव्यात असं म्हटलं आहे, मी माझे मावळो सर्व, तू तुझे उगवो आता. मी तू पण जगन्नाथा, हो एकची तत्वता. मला वाटतं या एका कडव्यात स्वामींनी मोठ्या सूचकपणे स्वार्थ, परार्थ आणि परमार्थ हे तीनही टप्पे दाखवून दिले आहेत. मी माझा हा स्वार्थी भाव बहुसंख्य सांसारिकाच्या ठिकाणी तोच असतो. मी माझा हा स्थायी भाव संपून निदानपक्षी कमी होऊन त्या जागी तू तुझं याचा विचार येऊ लागला, म्हणजे स्वार्थाकडून परमार्थाकडे पावलं वळू लागली असं म्हणायला हरकत नाही. पण तू हे देखील मीच्या सापेक्षच असतं. स्वतःला मी संबोधून दुसऱ्याला तो तू म्हणतो, पण तोच तू बोलू लागला की तो पुन्हा स्वतःला मीच म्हणत असतो. म्हणून हे जगन्नाथा, मी तू पण संपून दोन्ही तत्वता एक होत अशी मागणी या प्रार्थनेत स्वामींनी केली आहे. मी नाही त्या सापेक्ष असलेला तूही नाहीस आहे. तो फक्त तो, सारं काही तोच असा ज्याचा भाव झाला असेल, पाहे ज्याची दृष्टी सर्वत्र श्रीहरी, तोच परमार्थाच्या राज्याचा नागरिक बनला असं म्हणायला हरकत नाही. अर्थात असं नागरिकत्व सहज मिळत नाही, ती सोपी गोष्ट नाही. बहुत सुकृतांची जोडी तरीच विठ्ठली आवडी, बहुत जन्मीचे संचित सबळ होय जरी बहुत, तरीच होय हरिभक्त कृपावंत मानसी. चिरंतन आनंददायी पद्धत. जन्मोजन्मी केलेल्या सुकृताची परिणती परमार्थाकडे वळण्यात होते. या परमार्थाच्या मार्गावर कोणाचं पाऊल टाकू म्हटल्याने टाकलं जात नाही. कोणी बळजबरीने त्या मार्गावर आणलं तरी पुरेशी पूर्वपुण्याई पाठीशी नसेल तर मुद्दाम टाकलेलं पाऊल त्या मार्गावर टिकू शकत नाही. खरं म्हणजे सुख, समाधान, शांती कोणाला नको आहे? सगळ्यांनाच ती हवी असते. ते सुख, समाधान, ती परमशांती, तो चिरंतन आनंद देणारी जीवन पद्धती म्हणजे परमार्थ. पण त्या परम आनंदाविषयी असणाऱ्या अज्ञानामुळे माणसं परमार्थाला पारखी होत असतात, आनंदाला मुकत असतात. समर्थांनी म्हटल्याप्रमाणे सर्व सुखे देवे गेली, लोके तया चुकली. ऐसी चुकतची गेली जन्मवरी, सर्व सोडोनी शोधा मला. ऐसे देवची बोलला, लोकी शब्द अमान्य केला भगवंताचा. उद्दंड सुख जया लाभले, तयास वेडे चुकले. सुख सुखाची म्हणत मेले, दुःख भोगता. तुका म्हणे सुख पराचीय सुखे, हे सूत्र ज्यांनी आपल्या जीवनात पूर्णत्वाने उतरवलं ते परमार्थ मार्गीचे कापडी होत. या संदर्भात माझ्या समाजसेवी मित्राकडे घडलेली घटनाच सांगतो. त्या मित्राकडे घर दुरुस्तीचं काम सुरू होतं. फरशा, वाळू, सिमेंटची काही पोती हमाला करवी बैलगाडीतून आणली जात होती. फरशा घेऊन गाडी आली. हमालाने ती दाराजवळ उभी केली. फरशांची एक चवड घेऊन तो निघाला. माझे मित्र त्याला म्हणाले, गाडी तशीच आत घ्या ना, म्हणजे लांबपर्यंत तुम्हाला फरशा वाहून न्यायला नकोत. हमालाने ते ऐकलं ना ऐकलंसं करून फरशा तो त्याच तशाच डोक्यावर नेत राहिला. मित्राला राहवलं नाही. ते पुन्हा म्हणाले, दादा तुम्हाला त्रास होऊ नये म्हणून गाडी आत आणा असं मी म्हणालो, पण तुमचं आपलं तेच चालू आहे. त्यावर तो हमाल म्हणाला, साहेब आमचे श्रम जाणणारे तुमच्यासारखे मालक विरळाच. तुम्ही म्हणाला ते मी ऐकलं, पण मी फरशा डोक्यावरून का वाहतो आहे माहिती आहे का? अहो आमचा हा नंद्या त्यानं पेठेतून सारा माल गाडी ओढून आणला. आता त्याला दिसू दे की आपला मालक बी आपल्या वाणीच माल डोक्यावर वाहतोय. माझ्या मित्राने जेव्हा ही घटना मला सांगितली तेव्हा मी चटकन म्हणालो, हेच अध्यात्म, हाच परमार्थ. आत्मवत सर्व भूतेषु पाहणं याचंच नाव परमार्थ. प्रवृत्ती निवृत्तीचा झगडा. परमार्थ शब्दानेच बरीच मंडळी बिचकताना दिसतात. आपल्यासाठी परमार्थ नाही असं समजून त्यापासून दूर राहतात. उलट तथाकथित परमार्थी मंडळी लोकांना खऱ्या परमार्थापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करत असतात. देवदेवतांचं दर्शन, तीर्थयात्रा, व्रतवैकल्य, पूजा अर्चा, भस्मचर्चा इत्यादींना परमार्थाच्या क्षेत्रात महत्त्व आहे, पण विशिष्ट मर्यादेपर्यंत.
बाह्य वडंबरानेच खरा परमार्थ लोकांपासून दूर राहिला आहे. मी वेगळा आहे, स्वतंत्र आहे, मला माझ्यासाठी सुख, संपत्ती, अधिकार, लोकप्रियता ही हवी आहे. ही भावना स्वार्थी भावना होय. यालाच प्रवृत्ती मार्गाची भावना म्हणतात. उलट मी वेगळा नाही, विश्वचालक प्रभूचाच मी एक अंश आहे, त्याच्यापासून अभिन्न आहे, त्याच्याच इच्छेने, त्याच्याच शक्ती प्रेरणेने मी कार्य करत राहतो. मला स्वतःला अमुक हवं असं काही नाही. हातून घडणारं प्रत्येक काम मोठ्या प्रेमाने, तन्मयतेने करणं आणि केलं जाणारं काम ही परमेश्वराची सेवा होय असा भाव सतत मनात राहणं हीच निवृत्ती मार्गाची खूण होय. घेण्यापेक्षा देण्याची वृत्ती वाढणं, स्वार्थ विसरून दुसऱ्याच्या सुखात आनंद मानण्याची वृत्ती वाढीस लागणं ही परार्थाची शीव ओलांडून परमार्थाच्या क्षेत्रात प्रवेश झाल्याची खूण होय. अर्थात परमार्थाच्या क्षेत्रात प्रवेश होऊन परमार्थ करणं ही तर महत्वाची गोष्ट आहेच, पण त्याहीपेक्षा परमार्थी होण्याला महत्व आहे. कारण जीवनाची कृतकृत्यता परमार्थी होण्यातच आहे. परमार्थाची ही वाटचाल प्रदीर्घ आहे. पाठीशी पूर्व पुण्याईचं पाथेय, या जन्मीची प्रयत्नांची पराकाष्ठा आणि शेवटी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे गुरुकृपा. या त्रिवेणी संगमाने साधक परमार्थी होतो. आपण वेगळेपणाने न राहता भगवंताशी काया वाचा मनाने एकरूप होणं हेच परमार्थाचं सार होय. एकदा बाहेरचा छंद सुटून मन स्वरूपाच्या आनंदात रमू लागलं, आपण कोण याचं सतत चिंतन घडत राहिलं, संतांच्या ग्रंथात मन रमू लागलं, मोठ्या प्रेमाने आपल्या इष्टदेवतांची स्तोत्र गाऊ लागलं, म्हणजे मन आध्यात्मिक बनतं. साहजिकच ते मन प्रसन्न होतं. त्या प्रसन्नतेने केलेली सर्व कामंही मग मोठ्या आनंदाची होतात. जीवन कृतकृत्य होतं. अनेक ऋषीमुनी, संत महात्मे अशाच वाटचालीने परमार्थी झाले. जीवनाचं अत्युच्च शिखर म्हणजे परमार्थ. परमार्थ प्राप्तीचा हा जन्मसिद्ध अधिकार कोणा एकाचा नाही, तो सर्वांचा आहे. म्हणूनच तो आनंदाचा ठेवा प्राप्त करून घेणं हे जीवनाचं ध्येयच असलं पाहिजे. परमार्थी तो राज्यधारी, परमार्थ नाही तो भिकारी, असा स्पष्ट इशारा समर्थानेच देऊन ठेवलेला नाही का? 35. प्रत्यक्ष परमार्थी विरळाच. हे प्रभो, केवळ तूच आहेस, सारं काही तूच, असा बोध ज्यामुळे होतो तो परमार्थ. दुःखाच्याच नव्हे तर सुखाच्याही कल्पना ज्यापुढे गळून पडतात आणि देह, मन, बुद्धी यांच्या पलीकडे असलेल्या आत्मानंदाची, परम आनंदाची प्राप्ती ज्यामुळे होते तो परमार्थ होय. परमार्थाची वाटचाल सोपी नाही. ती जशी प्रदीर्घ आहे तशीच ती भगीरथ प्रयत्नांनी साध्य होऊ शकते. त्यातही परमार्थाची वाटचाल करणारे असंख्य आढळले. ती प्रत्यक्ष परमार्थी हा विरळाच असायचा. गीतेतील 7व्या अध्यायात मनुष्याणां सहस्रेषु कश्चित यतती सिद्धये या प्रसिद्ध श्लोकावर निरूपण करताना ज्ञानेश्वर महाराजांनी पैगा मनुष्याची या सहस्रशा माझी विपालयाची येथ धिवसा तैसे या धिवसे करा भवसा माझी विरळा जाणे असं स्पष्टच म्हटलं आहे. त्याचं स्पष्टीकरण करताना महाराजांनी सैन्यातले सैनिक आणि त्यातल्या सेनानी यांचा मोठा मार्मिक दाखला दिला आहे. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तैसे आस्थेच्या महापुरी रिगता ती कोटीवरी परिप्राप्तीच्या पैलतिरी विपाईला निगे. परमार्थाच्या वाटचालीत सामील झालेले साधक लक्षावधी असतात, पण प्रत्यक्ष परमार्थी झालेला त्या लक्षावधीत एखादाच असतो. असं का व्हावं? परमार्थाची वाट अडवून टाकणारे कामक्रोधादी काटेकुटे आणि परमार्थाचा राजपद सोडून साधकाला आडमार्गाला नेऊन पाहणारी दंभ, लोभादी प्रलोभनं हीच त्याची कारणं होत. शिवाय जन्मोजन्मीचे संस्कारही परमार्थ मार्गीच्या साधकाला परमार्थी होऊ देत नाहीत. साधनेतले अडसर. परमार्थासाठी घरादाराचा त्याग करून हिमालयाची वाट धरलेल्या निष्ठावंत साधकांमध्येही नाना तऱ्हेच्या कामना आढळतात. नको तिथे क्रोधाचा आविर्भाव होतो. मत्सर, लोभ, दांभिकपणा नकळत नको तेव्हा उपाळून येतात. पूजनीय केदारनाथजी महाराज आपल्या प्रवचनातून स्वतः संबंधीच एक मजेदार गोष्ट सांगत. गृहस्थिती चांगली, शेतीवाडी उत्तम, पण ते परमार्थ मार्गाकडे वळले. सर्व सुखसोयींचा त्याग करून साधनेसाठी त्यांनी हिमालयाची वाट धरली. पूर्ण एकांत, ऋषिकेशासारखा गंगाकाठचा प्रसन्न परिसर, सहज ध्यान लागावं असं शांत वातावरण. साहजिकच साधना प्रगत होऊ लागली, पण एका मामूली घटनेने त्यांच्या त्या प्रगतीला धक्का लागला.
केदारनाथजींचं गंगेकाठी ज्या गुहेत वास्तव्य होतं तिथे ते अगदी एकटे होते. पूर्ण एकांत होता. नित्याप्रमाणे एक दिवस पहाटे ते गंगेवर स्नानाला निघाले. पुढे जाऊन पाहतात तो त्यांना तिथे दुसरा साधक दिसला. त्यांच्या एकांताला पहिला तडा गेला. इतकंच नव्हे तर केदारनाथजी प्रत्यही ज्या दगडावर आपली छाटी आणि इतर वस्त्र धुवत असत त्याच दगडावर तो साधक स्वतःचे कपडे धुवत होता. एवढं पाहिलं मात्र केदारनाथजींच्या मनात एकदम एक अहंकारी भाव उमटून गेला. माझ्या दगडावर वस्त्र धुणारा हा दुसरा कोण? मी माझं टाकण्यासाठी गुलाब्यातली सारी शेतीवाडी सुखसोयी सोडून हिमालयाच्या कुशीत एकांतात अपरिग्रही होऊन साधना करीत ते राहिले होते. पण जरासा प्रसंग येताच मनातला मत्सर जागा झाला. मन माझा दगड म्हणू लागलं. केदारनाथजीने स्वतःला वेळीच सावरलं. विवेकाने त्यांनी मनाला समजावलं. म्हणजे ध्यानधारणेने कमी झाल्यासारखी नाहीशी झाल्यासारखी वाटणारी ही कामक्रोधादी मंडळी मनात सुप्त स्वरूपात सबकॉन्शियस माइंडमध्ये ठाण मांडून बसलेली असतात. हा कशाचा परिणाम? जन्मोजन्मीच्या गोळ्या झालेल्या एकवटलेल्या संस्कारांचा. एकांती साधना, लोकांती परीक्षा. हे संस्काराचे ठसे पुसता पुसले जात नाहीत. ते समूळ पुसले गेल्यावरच परमार्थ करणारा साधक खऱ्या अर्थाने परमार्थी होतो. शिष्या एकांती बसावे, स्वरूपी विश्रांती सदावे, तेणे गुणे दृढावे परमार्थ हा. हे श्री समर्थ वचन अगदी खरं आहे. पण त्याची दुसरी बाजूही तितकीच महत्वाची आहे. तिचा विसर पडता कामा नये. ध्यानधारणा, नामस्मरण, गीता, ज्ञानेश्वरी, दासबोध अशा सद्ग्रंथाचं वाचन, अशा नानाविध साधनांनी एकांतात जे काही साध्य झालं ते अंगी कितपत मुरलं आहे, पचलं आहे याची खरी परीक्षा लोकांतीच होत असते. म्हणून प्रपंच ही परमार्थाची प्रयोगशाळा असल्याचं जे म्हटलं जातं ते खरं आहे. कारण रात्रंदिना महायुद्धाचा प्रसंग जाणवतो तो प्रामुख्याने संसारिकालाच. अशा युद्धात जो जिंकतो आणि जिंकल्याचा आठवही न ठेवता अनासक्त वृत्तीने एकांती आणि लोकांती जो वावरतो तोच खरा परमार्थी होय. म्हणूनच ध्यान साधनेला एकांत आणि त्या साधनेच्या परीक्षेला लोकांत या दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत. तसं झालं नाही तर एकांतात वैराग्य वृत्तीने साधना करीत राहू नये. केदारनाथजींच्या प्रमाणे साधकाची अवस्था व्हायची. एकांतात ध्यानधारणेत निमग्न असताना वाटतं की मी माझं हा अहंभाव संपला, मीपणा लोपला, आता सारं काही तोच आहे. पण डंब, मत्सर इत्यादी रिपू मनातून म्हणजे सुप्त मनातून सहजासहजी जात नाहीत. त्यांच्यावर सारखं लक्ष ठेवूनच बसावं लागतं. हातून घडणाऱ्या प्रत्येक कृतीचा परिणाम आपल्या अंतःकरणावर काय होतो हे जागरूकतेने पाहावं लागतं. याचाच अर्थ असा की दिवसभरात 4-5 तासाचा परमार्थ आणि उरलेल्या 18-19 तासात परमार्थाकडे पाठ करून फक्त प्रापंचिक व्यवहार असं करून चालणार नाही. 24ही तास साधकाचं स्वरूपाच्या ठिकाणी सतत अनुसंधान हवं. कर्तृत्व अथवा भोक्तृत्व यांचा जराही भाव न ठेवता सारी विहित कर्म कर्तव्य बुद्धीने विश्वासमग प्रभूची पूजा म्हणूनच करीत राहिलं पाहिजे. हातून घडणारं प्रत्येक कर्म हा साधनेचाच एक भाग आहे असं मानून ते कर्म करताना दक्ष राहिलं पाहिजे. साक्षीभाव कायम राखला पाहिजे. तरच परमार्थाची वाटचाल साधक सुरळीतपणे करू शकेल आणि परिणामी तो परमार्थी होऊ शकेल. रोज रात्री मनोमन तपासणी. विविध अंगाने केल्या जाणाऱ्या साधनेने साधकाच्या अंतःकरणावर काय परिणाम होतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. रोज रात्री झोपताना दिवसभरात आपला क्रोध कमी झाला का? लोभ, मोह काही प्रमाणात तरी कमी झाले का? मत्सराला आवर बसला का? अहंकाराला आळा घातला का? आपल्या देहाविषयी आणि देहाशी संबंधित अशा नातेवाईकांपुरतंच प्रेम मर्यादित न राहता सर्व प्राणीमात्रांविषयी प्रेम वाटू लागलं का? आपल्या बुद्धीत परमेश्वराविषयीचा निश्चय दृढ होत आहे का? अशी मनोमन चाचपणी करावी. पारमार्थिक साधनेने साधकाच्या अंतःकरणावर असा काही परिणाम व्हायलाच हवा. तुका म्हणे नाही शांती क्षमा दया तोवरी कासया खुंजा तुम्ही. केलेल्या साधनेच्या परिणामाने मनुष्य सदेह सच्चिदानंद रूपच बनू शकतो. पण तसा तो जर बनत नसेल तर त्या साधनेत म्हणजे साधकाच्या मनात काहीतरी गोंधळ आहे हे उघड आहे. पूर्वजन्मेच्या संस्काराचाही तो परिणाम असण्याची शक्यता आहे. तरी मोक्ष देईल ज्ञान तेथे कीर नाही आन
परी तेची थारे ऐसे मन शुद्ध होवावे. सद्गुरूंनी दिलेल्या उपदेशानुसार अनेक साधक साधना करत असतात. पूर्ण वैराग्यशील राहून दिवसानुदिवस साधनेला वाहून घेतात. पण जन्मोजन्मीचे जे काही संस्कार त्या साधकाच्या प्रकृतीवर झालेले असतात ते संस्कार परमार्थ मार्गीच्या साधकाची वाट अडवून टाकतात. एकांती साधना सतत सुरू असूनही साधनेच्या परिणामांची परीक्षा मनोमन का होईना पण लोकांती घेत राहिलं पाहिजे. नाहीतर नेणता कोटीवरी साधने केली नाना परी तरी तो मोक्षाचा अधिकारी होणार नाही असं होऊन जाईल. हा श्री समर्थांचा इशारा प्रत्येक परमार्थी साधकांनी लक्षात ठेवला पाहिजे. प्रकरण 36 मरणाचा सुख सोहळा. गीतेच्या 8व्या अध्यायात भगवंत अर्जुनाला सांगत आहेत की अंतकाळी माझ्या ठिकाणी चित्त ठेवून जे देहत्याग करतात ते मलाच मिळतात. याच संदर्भात मृत्यूसमयी आदर्श अवस्था कशी असावी की ज्यामुळे ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती होईल हे सांगताना भगवंत म्हणतात की मृत्यू समीप आला असताना निराकार अशा ब्रह्माचं जो एकाग्र चित्ताने स्मरण करतो, पद्मासन घालून उत्तरेकडे तोंड करून विहित कर्म आचरल्याचं मनात साठवून सुषुम्ना नाडीच्या मार्गाने ब्रह्मरंध्रात जो प्राण नेऊन ठेवतो तो तिथेच ब्रह्मस्वरूपी विलीन होतो. ऐसिया सभा योगाची निवृत्ती लाहोनी जे देह ठेवती ते ब्रह्मची होती ब्रह्मविद. यासाठी 4 गोष्टी आवश्यक आहेत. एथ अग्नी हे पहिले पायतुरे, ज्योतिर्मय हे दुसरे, दिवस जाणे तिसरे, चौथे शुक्ल पक्ष आणि सामास उत्तरायण ते वरचिल गा सोपान येणे सायुज्य सिद्धी सदन पावती योगी. हा उत्तम काळू जाणीजे याते अर्चिरा मार्गो म्हणीजे. मोक्ष मिळवण्याचा ब्रह्मप्राप्तीचा हा अगदी सरळ मार्ग म्हटला जातो. या पायऱ्या चढून गेला की योगी अगदी मोक्षप्राप्तीच्या घरात जाऊन पोहोचतो. मी देह नाही, मी अज अमर आहे, अविनाशी तो मी. त्याच्या सत्तेवरच देह येतात आणि जातात हे सारं जरी पाठ असलं आणि उपजेते नाशे नाशले ते पुनरपी दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. मरण हे अनिवार्य आहे, जन्म झाला की मृत्यू हा आलाच असं अगदी कंठस्थ केलेलं असलं तरी मृत्यूसमयी हे सारे पाठ उपयोगी पडतीलच असं नाही. त्यासाठी जसा जन्मभर अभ्यासच हवा. जीवन सूर्य मावळण्याच्या वेळी वृत्ती आत्माकार झालेली असली पाहिजे. तरी आता देह असो अथवा जावो आम्ही तो केवळ वस्तूची आहो अशा अनुभूतीत जीवन जगणारा मृत्यूची चाहूल लागताच त्याच्या स्वागताला सिद्ध राहू शकतो. कपडा बदलायला मुहूर्त कशाला. साहजिकच मनात पुन्हा विचार येतो, जीवन जगत असताना जे भगवंत स्वरूप झाले, स्वरूपानुसंधानात जे सतत रंगत राहिले त्यांना मरणाचं भय कुठलं. मरण म्हणजे एक कपडा बदलणं असंच ते समजतात. ते देहत्यागासाठी उत्तरायण, शुक्ल पक्ष, दिवस आदी मुहूर्ताकरता कशाला खोळंबून राहतील. ते मरणा ऐलीचीकडे मज मिळवणी गेले पुढे, मग मरणी आणिकीकडे जातील केवी असं भगवंतानीच म्हणून ठेवलेलं नाही का. मरणाच्या अलीकडे जे भगवंत रूप झाले ते मरणानंतर भगवंताखेरीज आणखी कुठे जाणार. म्हणूनच देह तुरंगी हा चढो अथवा भलते ठाई पडो याची त्यांना फिकीर नसते, कारण ते मरणापूर्वीच नित्य मुक्तावस्था भोगीत असतात. साधना अवस्थेत असे साधक जरी रात्रंदिनामा युद्धाचा प्रसंग असं म्हणत असले तरी ती अवस्था संपताच आपुले मरण पाहिले म्या डोळा तो सुख सोहळा झाला अनुपम्य असं सहजपणे ते सांगू शकतात. निजनामात रंगलेले स्वामी निजधामी चालले अशी ग्वाही स्वरूपानंदासारखे आत्मतृप्त केवळ देहत्याग करतानाच नव्हे तर त्याच्या कितीतरी आधीच देऊन ठेवतात. दिक्कालाचे तुटोन बंधन जिथे लोपले ते मी तुपण होऊनी स्वयेचित घन आपण स्वभावे साक्षीत्वही संपले असं सांगणाऱ्यांना प्रयाण काळीचा तो मुहूर्त साधण्याची काय आवश्यकता. संतांच्या वाटेने चालू लागूया. माणसाला सर्वात कशाचं भय असेल तर ते मृत्यूचं. मृत्यू समोर उभा ठाकला असताना दिसो लागे मृत्यू परी न मजे तो भिववू शके असं काव्य रूपाने सांगणारे साहित्य सम्राटासारखे नरसिंह मनुष्याणां सहस्रेषूच असायचे. बाकीच्यांच्या बाबतीत मरणाच्या वेळी मुखात भगवंताचं नाव येण्याऐवजी जन्मभर केलेल्या अपकृत्यांचा आठवच होणार. अंतकाळी शरीर क्षीण झालेलं असतं, वासना अनावर झालेल्या असतात, नको त्या गोष्टीच मनात येतात. अशा स्थितीत देवाचं नाव जिभेवर आलं
तरी ते देवा मला वाचव अशी दयेची भीक मागण्यासाठी म्हणजे भयापोटीच येणार. ब्रह्मप्राप्तीसाठी एक एक पायरी चढण्याचं भान तिथे कोणाला असणार? सत्कर्माच्या पायावर भक्ती प्रेम यांची इमारत ज्याने उभी केली, त्या इमारतीला बळकटी आणण्यासाठी अखंड जीवशिव संगमाचा योग साधला म्हणजे अहंतेचं तिळदान देता येतं आणि मग देहाची खोळ टाकून भगवंताशी सहज एकरूप होता येतं. आपलं जीवन जर समृद्ध आनंद निर्भर कृतार्थ व्हायला हवं असेल तर संत महात्म्यांनी मिळवलेल्या मार्गानेच वाटचाल करायला हवी. साधक अंतकाळी देहवैकल्यात गुंतून पडू नये यासाठी आत्मबोधाचा पिंजरा आम्ही त्याच्या भोवती ठेवतो असं आश्वासन त्यासाठी भगवंतांनी देऊन ठेवलं आहे. देह वैकल्याचा वारा झणे लागेल या सुकुमारा, म्हणून आत्मबोधाची या पांजिरा सुयेत याते. म्हणूनच भगवंत सांगतात की अर्चिरा धूम्र वगैरे मार्ग आहेत हे खरे आहे, पण ऐसिया बोधाचे निसुरवाडे मार्गा मार्गाचे साकडे तया सोहम सिद्धा न पडे योगियासी. या कारणे पुंडुसुधा तुवा होवावे योगयुक्ता, येतुलनी सर्व काळी साम्यता आपैसया होईल. प्रकरण 37 दुराचार्यांनाही दिलासा. भगवद्गीतेतल्या 9व्या अध्यायाचं महत्व काही आगळंच आहे. ज्ञानेश्वर महाराजांना तर हा अध्याय अतीव प्रिय दिसतो, इतका की संजीवन समाधी घेताना महाराजांनी हाच अध्याय आपल्या मांडीवर घेतलेला आहे. खरं म्हणजे महाराजांच्याच म्हणण्याप्रमाणे 700 श्लोक अध्याया 18 लेख परी देवो बोलिले एक जे दुजे नाही. भगवंतांनी या साऱ्या अध्यायातून श्लोकांमधून सांगितलं ते मात्र एकच तत्व. भगवंताची शिकवण एकच एक आहे. अविद्येचा नाश झाला की मोक्ष मिळतो, मुक्ती प्राप्त होते. त्या मोक्षमुक्तीचं एकमेव साधन आहे ज्ञान. एथ अविद्या नाशू हे स्थळ, तेणे मोक्षोपादान फळ, या दोहीसी केवळ साधन ज्ञान. 9व्याची नवलाई. साहजिकच मनात विचार येतो की मग असं असताना ज्ञानेश्वर महाराज याच अध्यायाला एवढं महत्व का देतात? महाराज त्या संदर्भात खुलासा करताना सांगतात, मग शब्द ब्रह्मी असंख्याके जे तुला काही अभिप्राय पिके, ते तुला महाभारते एके लक्ष्य जोडे. आता 18 पर्वे भारती, ते लाभे कृष्णार्जुन वा चोक्ती, आणि त्यातली जो अभिप्राय सातेशती, तो एकलाची 9वी. गीतेतला प्रत्येक अध्याय हा आपापल्या परीने उत्तमच आहे, पण त्यातल्या त्यात या 9व्या अध्यायाचं वर्णन करणं शब्दापलीकडचं आहे. परी तो नवम शब्दातीत, शब्दे वेळ संवादीजे असं म्हणत सारं अध्यात्मशास्त्रही महाराजांनी आपल्या प्रतिभेने शब्दातून गोचर करून दाखवलं आहे. पण 9व्या अध्यायाच्या बाबतीत महाराजच म्हणतात की इथलं वर्णन शब्दांनी करणं कठीण आहे. महाराज असं का म्हणतात? म्हणवनी नवमीची या अभिप्राया सहसा मुद्रा लावावया, बिहाला मी वाया गर्व का करू. भगवंतांनी 9व्या अध्यायात असं काय सांगितलं आहे की ज्याबद्दल ज्ञानेश्वर महाराजांना एवढं अप्रूप वाटावं? महती वाटते ती वेगळ्या कारणासाठी. महागुह्य उत्तमोत्तम अशी गुह्यतम राजविद्या या अध्यायात सांगितली आहे. गुह्यतम असं ज्ञान तेही विज्ञानासहित भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं आणि तेही जणू तळहातावर आवळा ठेवावं त्याप्रमाणे. मग महागुह्य असं ज्ञान म्हणून भगवंतांनी जे काही सांगितलं ते एवढंच की सारं काही मीच आहे. मज एकाचा विस्तारू ते हे जग, हे अव्यक्तपणे थिजले, तेची मग विश्वाकारे वोथी जले, ऐसे अमूर्त मूर्ती मी या विस्तारले त्रैलोक्य जाणे. अर्थात चराचरात अणुरेणूत मीच आहे, माझ्या व्यतिरिक्त इथं दुसरं काही नाही. याची जाण दैवी संपत्तीने युक्त अशा महात्म्यांनाच असते, तेच मला समजू शकतात. पण ज्ञानेश्वर महाराजांना या अध्यायाची जी महती वाटते ती एवढ्यासाठी नाही. ज्या भागवत धर्माचा पाया ज्ञानेश्वर महाराजांनी घातला त्या धर्माची पायाभूत मूलभूत तत्व याच अध्यायात प्रतिपादली आहेत. परमेश्वर प्राप्ती हेच माणसाचं अंतिम प्राप्तव्य. यासाठी हा नरदेह असून परमेश्वर प्राप्ती हा मानवाचा जन्मसिद्ध हक्कच आहे. पण अधिकाराचा तरी काय प्रश्न? तो मुळी तोच आहे, फक्त त्याला त्याचं विस्मरण घडलेलं आहे. त्याचंच त्याला आपण कोण याचं ज्ञान नाही. त्या ज्ञानासाठीच जाणीवे करता सारी साधना. सद्गुरूचं सहाय्य देखील त्याचसाठी आवश्यक असतं. जन्मोजन्मीच्या येरझारात संस्काराचे जे ठसे उमटलेले असतात
त्यावर हुकूमत साधक त्या साधना पद्धतीचा अवलंब करत असतो आणि प्राप्त घडी येतात सद्गुरु कृपेने आपलं इप्सित साध्य करून घेतो. त्या नानाविध साधन मार्गात ज्ञानोत्तर भक्ती महत्वाची मानली जाते. त्याच भक्तीची महती आणि तशा ज्ञानी भक्ताचं महात्म्य या अध्यायात भगवंतांनी आणि ज्ञानेश्वरांनी सांगितलं आहे. या ज्ञानोत्तर भक्तीत मीची होऊनी पांडवा करीती माझी सेवा असे महानुभाव तर येतातच, पण अखंड अगर्वता होऊनी असती तयाची विनय हेची संपत्ती जे जय जय मंत्री अर्पिती माझ्याची ठाई नमिता मानापमान गळाले म्हणून अवचिता मीची जहाले ऐसे निरंतर मिसळले उपस्थिती असे महात्मेय असतात. त्याचबरोबर ज्ञानयज्ञाने मला प्राप्त करणारे ज्ञानी भक्तही यातच येतात. त्या सर्वात जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण या लागी शरणागता शरण्य मीची ऐकू अशी ग्वाही याच अध्यायात श्री ज्ञानेश्वर महाराजांनी भगवंताच्या मुखाने दिली आहे. इतकंच नव्हे तर या लागी पापयोनी ही अर्जुना का वैश्य शूद्र अंगना माते भजता सदना माझी येती असं सांगताना ज्ञानेश्वर महाराज भगवंत मुखाने म्हणतात, पै भक्ती एकी मी जाणे तेथ साने थोर न म्हणे आम्ही भावाचे पाहुणे भलते या. यासाठी दिसायला अगदी साधा पण कृतीत उतरवायला अवघड असा उपाय भगवंतांनी सांगितला आहे. साधकांनी करायचं ते एवढंच की जे जे काही व्यापार करीसी का भोग हन भोगीसी ते क्रियाजात आघवे जे जैसे निपजेल स्वभावे ते भावना करून करावे माझिया मोहरा. बस साधकाच्या पक्षी त्याने एवढंच करायचं आहे. हातून घडणारं प्रत्येक कर्म ही त्या सर्वात्मक प्रभूची पूजा आहे असं समजून कार्य करीत राहायचं आहे. असा साधक शेवटी मलाच मिळतो, मीच होऊन राहतो असं भगवंताचं सांगणं आहे. सुधारण्याची संधी सर्वांनाच. श्री ज्ञानेश्वर महाराजांनी भगवंताच्या मुखातून दिलेलं हे आश्वासन आहे. पण कधी कोणतीच साधना न करणाऱ्या दुराचार्याचं काय? त्याची काही सोय आहे की नाही? का त्याने आपलं सदैव नरकातच क्रूर कर्माचं प्रायश्चित्त भोगत पिचत पडायचं? त्यातून बाहेर पडण्याचा काही मार्ग आहे का? आहे. त्याचीही सोय भगवंतांनी केलेली आहे. त्यालाही सुधारण्याची संधी भगवंतांनी दिलेली आहे. हेच या 9व्या अध्यायाचं एका अर्थाने वैशिष्ट्य आहे. भगवंत म्हणतात, सर्व लोकांची अंतगती मीच आहे ना, मग माझ्याकडे कोणी भक्तीने येवो अथवा विषय वैराग्याने येवो किंवा अगदी माझं वैर करत येवो त्या सर्वांना मी मुक्त करतो. भक्त जळी स्थळी म्हणजे सर्वत्र मलाच पाहतो, सतत माझंच अनुसंधान ठेवून स्मरण करतो आणि वैरी तरी यापेक्षा दुसरं काय करतो? कृष्णाच्या वैराने कंस असा पेटला होता की त्याला जिथे तिथे कृष्णच दिसत होता. वैराच्या त्या एकाग्रतेने तो जणू कृष्णरूपच झालेला होता. जन्मभर वैर करणाऱ्याची ही अवस्था. मग दुराचारी का मुक्त होऊ शकणार नाही? दुराचारी, दुर्वर्तनी, निंद्य म्हणून समाजात कुप्रसिद्ध असलेल्या लोकांचाही विचार गीतेने केला आहे. कोणी असे नका दुराचारी, त्यांनी यापुढे दुराचार करण्याचं टाकलं. केलेल्या दुराचाराबद्दल पश्चाताप व्यक्त केला. सत्संगतीने त्याने नवा योग्य मार्ग धरला तर तोही सुधारतो, नव्हे तो महात्मा देखील होऊ शकतो. अर्थात दुराचार करणाऱ्या जीवाची तशी इच्छा हवी, तशी तळमळ हवी. जुने जाऊ द्या मरणा लागुनी असं म्हणून त्याने जुन्या दुराचारांना गाडून टाकलं, दुराचाराचा मार्ग टाकला. तर त्याने मागे काय केलं? त्याच्या हातून पूर्वी कोणती दुष्कृत्य घडली त्याचा किंचितही विचार न करता भगवत कृपेने तो सन्मार्गाकडे वळू शकतो, साधुत्व अंगी बाणवू शकतो. दस फार अँड नो फर्दर असा त्याने दृढ निश्चय मात्र केला पाहिजे. अशा निश्चयाने वाल्या दरोडेखोर महर्षी वाल्मिकी झाला. पापाचाच उद्धार. भगवंत म्हणतात की दुराचारातल्या दुराचारी देखील जर मला पश्चातापपूर्वक शरण येईल तर तो देखील उद्धरून जाईल. अशा पश्चाताप दग्ध दुराचाराला साधू म्हणायला देखील हरकत नाही. साधू रेवस मंतव्य, त्याला साधूच समजावं. श्री ज्ञानेश्वर महाराज भगवंताच्या मुखाने म्हणतात की तो आधी जरी दुराचारी तरी सर्वोत्तमोची अवधारी जैसा बुडाला महापुरी न मरतू निघाला. तयाचे जीवित ऐलथडीये आले म्हणून बुडले पण जेवी वाया गेले तेवी नुरेची पाप केले शेवटली ये भक्ती. या लागी दुष्कृती जरी जाहला तरी अनुताप तीर्थी न्हाला नाऊनी मज आतू आला सर्व भावे तरी आता पवित्रतयाचे ही कुळ
अभिजात्यतेची निर्मळ. आता अशा स्थितीत अमृता आत राहिलं तया मरण कैसे, साऱ्या संतांनी याच आधाराने दुराचारी मंडळींना दिलासा दिलेला आहे. एकनाथ महाराज म्हणतात, हे नवल नवे भागवत धर्मा, जो का देवद्रोही दुरात्मा अथवा विश्वद्रोही दुष्टात्मा तोही तरे. जेथ पापाचा झाला उद्धारो, तेथ सहजची खुंटला दुराचारो. तुकाराम महाराजांकडे असाच एक दुराचारी आला होता. हातून घडलेल्या वाईट कर्माचा त्याला आता पश्चाताप होऊ लागला होता. तुकोबांनी त्यांना विचारलं, मी आता काय करू? माझा जन्म असाच वाया जाणार का? उपकारापुरता उरलेल्या कनवाळू तुकोबांनी त्याला सांगितलं, घाबरू नकोस. कुकर्माबद्दल तुला पश्चाताप वाटतोय ना? बस ठीक आहे. चाल केलासी मोकळा, बोल विठ्ठल वेळोवेळा. तुझं पापची नाही ऐसे, नाम घेता जवळी वसे. पंचपातकांच्या कोडी, नामे जळता न लगे घडी. चाल मागे नको राहो, तुझं जमान आम्ही आहो. जन्मजन्मांतरीच्या कुसंस्कारांनी पापाचरण घडलं असेल, पण याबाबत आता पश्चाताप वाटत असेल तर त्यालाही उत्तम गती मिळू शकते. सन्मार्गाकडे, भगवत भक्तीकडे तो वळला तर तोही संसार सागर तरून जातो, उत्तम भक्त होतो. साधू म्हणण्याच्या योग्यतेला देखील तो पोचू शकतो. त्याला शाश्वत स्वरूपाची शांती लाभू शकते. हे गीतेचं सर्वात मोठं आश्वासन आहे. आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.